सिडकोने जानेवारी 2024ला एक महागृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत द्रोणागिरी आणि तळोजा इथे 3322 घरांची सोडत त्याची जाहिरात प्रसिद्ध केली। पण या सोडतीमध्ये मराठी माणसाला आणि स्थानिक भूमिपुत्रांना वगळल्याचं दिसतंय। या 3322 घरांची जी सोडत निघालेली आहे यामध्ये आत्तापर्यंतच्या संपूर्ण पूर्व इतिहास पाहता सिडकोने पहिल्यांदाच 15 वर्ष वास्तवाची, ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र म्हणतो, थोडक्यात डोमिसाइलची अट जी होती तीच वगळल्याचं दिसतंय। याचा अर्थ असा की नवी मुंबई सिडकोला परप्रांतीयांना आंधण द्यायची आहे। डोमिसाइलची अट प्रामुख्याने कशासाठी ठेवली जाते? जेणेकरून महागृहनिर्माण किंवा गृहनिर्माण हे मुळातच महाराष्ट्र शासनाच्या सूचीत येतं। शासन ह्या योजना करत असते। म्हाडा असेल, सिडको असेल, या घरांच्या लॉटऱ्या निघत असतात। 15 वर्ष वास्तव केलेला, ज्याचा शाळा सोडल्याचा दाखला, ज्याचा जन्म दाखला, याचं प्रमाण मानून तहसीलदार हे देत असतो आणि प्रामुख्याने ही घरं इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आणि मराठी माणसाला मिळत होती। पण आता घरं जात नाहीत, घरं विकली जात नाही अशी कारणं देत ही डोमिसाइलची अटच काढून टाकण्यात आलेली। याचा अर्थ आओ जाओ घर तुम्हारा। कुणी यूपीमधून बिहारमधून यावं, 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुंबईत नवी मुंबईत राहावं आणि त्याला घर नाही आहे त्याने अर्ज करावा आणि त्याला घर मिळेल अशी सुविधा आता सिडकोने उपलब्ध करून दिल्याचं दिसतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा याला प्रखर विरोध आहे। महाराष्ट्र असो, मुंबई असो किंवा नवी मुंबई असो, इथल्या घरांवरती पहिला हक्क या इथल्या स्थानिक भूमिपुत्र आणि मराठी माणसाचाच असेल। ही कुठल्या सिडकोच्या अधिकाराच्या डोक्यातून सुपीक आयडिया आली आम्हाला निश्चितपणे कल्पना नाही। लवकरच सिडको एमडींची आम्ही या विषयात भेट घेणार आहोत। या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री यांना सुद्धा आमचं सांगणं आहे, मराठी आणि हिंदुत्व हा आपल्या पक्षाचा गाभा राहिलेला आहे आणि आज मराठी माणसावरच आपण मुख्यमंत्री असताना सिडको घालताना आपल्याला दिसतंय। आपण तात्काळ हा निर्णय बदलावा। कुठल्याही परिस्थितीत ही लॉटरी मनसे म्हणून आम्ही होऊ देणार नाही। सिडकोने हा इशारा समजावा, धमकी समजावा, आग्रह समजावा अथवा विनंती समजावी। आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमची विनंती आहे, आपण तात्काळ हा निर्णय बदलावा। नवीन जाहिरात ज्याच्यामध्ये डोमिसाइलची अट बंधनकारक आहे अशी जाहिरात आपण लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, अथवा या जाहिरातीमध्ये ज्यांनी आपली नोंदणी केली आहे ऑनलाईन घरासाठी त्यांना डोमिसाइल बंधनकारक करावं, त्याशिवाय त्यांचे अर्ज स्वीकारले जाऊ नये। कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबई परप्रांतीयांना मनसे आंधण देऊ देणार नाही।